शंकर मुळे साहेबांचं कौतुक गाव शाबास आहे. ए राऊंड मारा राऊंड पूर्ण राऊंड मारायचा. शंकर मुळे महाराष्ट्र पोलीस यांचा सन्मान झालेला आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी खंडाळे यांच्या वतीनं आणि 1 नंबरची कुस्ती मैदानात चालू झाली. चॉकलेटी लांगेतला पैलवान रोहन पवार, सिद्धनागेश तालीम मोहोळ, डबाल महाराज चॅम्पियन चंद्रकांत काळे वस्ताचा पठ्ठा, निळ्या लांगेतला पैलवान प्रमोद सूळ, छत्रपती शिवराय कुस्ती संकुल कुर्डवाडी, कुस्ती सम्राट असलम कायचा पठ्ठा. हो 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 हलगीवाल्याची अपेक्षा वाढली आता. हो 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 त्या हलगीवाल्याचा भागवा आता. हो हा ही हलगीवाली पैसे खात्यात. हो आणि कुस्ती एकदा आता बजरंग बलीचा जयघोष होऊ द्या. नामापरी तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथ जाऊ नको. नाम संकीर्तन साधन पर सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वर द्यावे अंजने सुता रामदूता प्रभंजना. बोल बजरंग बली की जय. जरा मोठ्यानं बजरंग बलीचा जयघोष करा. बजरंग बलीच्या जयघोषानं रावणाच्या डोक्यावरचा सोन्याचा मुकुट खाली पडला होता. आपल्या बजरंग बलीच्या जयघोषानं संपूर्ण खंडाळे गाव दुमदुमला पाहिजे. बोल बजरंग बली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. शाबास आहे. ही अवघ कुस्ती दुमदुमला खंडाळी अवघाची रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग. कुठं गट नाही तट नाही पक्ष नाही भेद नाही. कोण कुठल्या जातीचा आहे माहित नाही. मांडीला मांडी लावून बसले आणि कुस्तीमय झाले. मागील सीझनला ही कुस्ती 4 ते 5 वेळा झालेली आहे. हो त्यामध्ये तुंगतला ही कुस्ती गाजली दाजी. ही कुस्ती जवळजवळ अर्धा तास, पाऊण तास, 1 तास कुस्ती चालते. या कुस्तीत कोण कोणाला हरवेल, कोण कोणाला पाडेल याचा रिझल्ट कुणाच्याही मनामध्ये ठरलेला नसतो. काही संघ असे असतात ते संघ 100% विजय होत असतात. उदाहरणार्थ भारताचा संघ, ऑस्ट्रेलियाचा संघ किंवा पाकिस्तानचा संघ, न्यूझीलंडचा संघ आणि इंग्लंडचा संघ हे संभाव्य 6 संघ जगातले अजिंक्यवीर असतात. तसं केनिया, बांगलादेश, अफगाणिस्तान असे दुबळे संघ आहेत. त्यामध्ये हे दोन्हीही पैलवान महाराष्ट्रातले दर्जेदार पैलवान आहेत. कुस्ती क्षेत्रामध्ये जरी हार जीत झाली तर नंबर 1 नंबर 2 ला या पैलवानचं नाव असू शकतं. सकर नकर त्यामध्ये कोणीतरी वरचढ ठरू शकतो. एखाद्या वातावरणामध्ये एखाद्याची जादू जास्त चालू शकते, एखाद्या वातावरणामध्ये एखादा पैलवान कमी चालू शकतो. पण रोहन बरोबर फाईट देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात एकमेव नाव सारखं पुढे येते, त्याचं नाव प्रमोद सूळ आहे. तो निळ्या लांगेचा मोर्चीचा पैलवान ज्याचा भाव आजच्या मैदानामध्ये गाजला. कुर्डवाडीच्या छत्रपती शिवराय व्यायामशाळेमध्ये तयार होतो हा पोरगा. असलम काजी पैलवान महाराष्ट्राचे महान मल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रोहन पवार ज्या तालमीमध्ये असलम काजी पैलवान तयार झाले त्या गंगावीस तालमीमध्ये विश्वास हरगोलेंच्या मार्गदर्शनाखाली, चंद्रकांत काळे पैलवानच्या मार्गदर्शनाखाली हा पैलवान मोहोळ आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी त्याची प्रॅक्टिस चालत असते. आणि पंत म्हणून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात ज्यांचा सुवर्ण काळ महाराष्ट्रानं पाहिला त्या सोलापूर जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्रातल्या वादळी पैलवानची कारकीर्द कोणी आजही विसरू शकत नाही. ते महान मल्ल सर्जीरावदाजी चौरे. मी 1 जानेवारीला पुसदला जातो. विदर्भामध्ये वसंतराव नाईकांची नगरी, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते ते, आणि त्यांच्या गावी सुद्धा मी जातो. गेली 10 वर्ष झालं. तिथं अप्पालाल शेखचं नाव निघतं, तिथं छोट्या रावसाहेब मगराचं नाव निघतं, तिथं सर्जीराव चौरे पैलवानचं नाव निघतं, तिथं नामदेव घुमेचं नाव निघतंय, तिथं
पैलवान रोहित पटेल, राकेश पटेल या पैलवानांचं नाव निघतंय. चव्हाण मोठी साहेब. नाव आहेत. चव्हाण साहेब, पोलीस डिपार्टमेंट मोहोळ पोलीस स्टेशन यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. टोपी घालून सन्मान होतो. चव्हाण साहेब ज्ञानेश्वर आणि असोले, सम्राट धोत्रे युट्यूब चॅनल, सम्राट धोत्रे यांचाही सत्कार होतो. ज्ञानेश्वर असोले युट्यूब चॅनल, ज्ञानेश्वर असोले साहेब वडंगे, कोल्हापूरच्या जवळचं छोटंसं गाव, आणि ज्या युट्यूब चॅनलचे महाराष्ट्रामध्ये जास्त सबस्क्रायबर आहेत हा असे ज्ञानेश्वर असोले सर. धोत्रे सरांचा थोरला मुलगा MBA झालेला आहे. हो, आणि हा मुलगाही विद्याभूषित आहे. या BCA. क्षेत्रात आपण काम करतो. त्या क्षेत्रामध्ये त्या पोराला 1.25 लाख रुपयाचा मोबाईल घेऊन देऊन हातामध्ये YouTube चालू करण्यास या परिवर्तनानुसार ते काम हातात दिलेलं आहे. दरम्यान कुस्ती प्रमोद सूळ दुहेरी पटाला लागण्याचा प्रयत्न करत होता. कुस्ती कडेला गेलेली आहे. खिमी कडेला गेल्यानंतर तुमची यशस्वी होणार नाही. मैदानच्या मधोमध कुस्ती करा. हा बोला. आबा शिंदे, कांद्याचे सुप्रसिद्ध व्यापारी, यांचं या मैदानासाठी फार मोठं पाठबळ आहे, सहकार्य आहे. त्यांना विनंती आहे आपण आतमध्ये या. आपला विशेष सत्कार संपन्न होतोय. किसन कार्यक्रम संपूर्ण गावात महादेव किसन शंकर मोळे कोळेरी. साहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं तुम्ही उभा राहिला म्हणून त्यांनी कुस्त्या अतिशय चांगल्या जोडल्या. महादेव किसन पाखरे कोणेरी यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मन, मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती आहे. या कुस्तीशिवाय या महाराष्ट्रातला प्रेक्षक जगू शकत नाही. हो, अगदी बरोबर. कितीतरी खेळ आहेत, पण त्या खेळात आपल्या बाप जाद्यांनी, आजोबांनी, पंजोबांनी जागवलेला, जगवलेला, वाढवलेला, फुरवलेला खेळ आहे हा. या कुस्तीशिवाय आपण जगू शकत नाही. काही माणसाला या कुस्ती शिवाय आपलं जीवन अधुरं वाटतं. अशी म्हातारी माणसं किती वय होऊ द्या, कुस्तीच्या मैदानाला गेलं, पैलवानचे दंड वाजले, हलगी वाजली. गावगाड्यामध्ये कुस्तीविषयी एक वेगळीच क्रेज आहे. शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये मोहोळ तालुक्याला 10 खेळात राहुल, आणि सोलापूर जिल्ह्यासाठी शालेय क्रीडा स्पर्धा 300च्या पुढे खेळात जिल्हा स्तरावरती. पण सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आणि जास्त प्रेक्षक कुस्तीचे आहेत. हा, आता क्रीडा स्पर्धा चालू होतील पुढच्या महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये. प्रायमरी फॉर्म भरण्याचं काम चालू झालंय 31 जुलैपर्यंत. सर्व क्रीडा शिक्षक किंवा जे पालक वर्ग आहेत, ज्यांची मुलं किंवा मुली शालेय कुस्ती स्पर्धा असतील, कबड्डी असतील, खो खो असतील, ॲथलेटिक्स असेल, लांब उडी, उंच उडी, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, रिले याच्यामध्ये भाग घेणार असतील तर प्रायमरी फॉर्म 17 जुलैपासून 31 जुलैपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. प्रायमरी फॉर्म भरल्याशिवाय त्याला तालुका स्तर खेळता येत नाही, जिल्हा स्तर खेळता येत नाही. या रोहन पवारच्या पुढं, या प्रमोद सूळच्या पुढं एवढा वेळ कोण टिकत नाही. आता मात्र प्रमोद सूळ थोडासा आक्रमक कुस्ती लढताना दिसतोय. हो, मजबूत चोख पवित्रा ठेवून, दोन्ही पवित्र एका साईडला समसमान ठेवून आगीकूच होण्याचा प्रयत्न रोहनच्या समोर प्रमोदचं लढणं हे अनेकांना त्याच्यातलं वेगळंपण दिसतंय. रोहन पवार हा महाराष्ट्रात 97 किलो वजन गटामध्ये गोल्ड मेडल आहे. स्वर्ण कामगिरी केलेला पैलवान आहे, ज्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये अर्जुन काळे सारख्या पैलवान बरोबर करमळ्याच्या हरावं लागलं होतं. पण आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चालेना. अहिल्यानगरमध्ये तोच अर्जुन काळे बिचुकल्याबरोबर हरला आणि याला बुलेट गाडी मिळाली. 97 किलोचा महाराष्ट्र चॅम्पियन 2 वर्षात महाराष्ट्र केसरी होतो. मागील 60 वर्षाचा इतिहास बघितला तर प्रमोद सूळ प्रत्येक स्पर्धेमध्ये आपलं वेगळंपण महाराष्ट्रात सिद्ध करतोय. शाबास. हो, कोणी कोणालाही पाडू द्या,
मध्ये कुस्ती घ्या. या दोघांना दोघांचं सूचना. कुस्ती क्षेत्रातलं अस्तित्व इथून पुढे जवळजवळ 7 वर्ष कोण संपवू शकत नाही. दोघाला मैदान मोकळा आहे. एकच कुस्ती मैदानात आहे. माती तुमच्या तुम्ही पटकन घ्या आणि कुस्तीला प्रारंभ करा. सर्जीराव दाजीला त्रास देऊ नका, वय झालंय आता. हो, निकाली कुस्ती होणार. महाराष्ट्रातले नावाजलेले पैलवान आहेत. दोन्ही महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. दोघांनी एकमेकाला आसमान दाखविलेला आहे. हो, माझ्या समोर. हो, दोघांनी बराच वेळा कुस्त्या झालेल्या आहेत दोघांच्या. रोहन पवारला हरवणारा एकमेव पैलवान हाच आहे. हाच समोरचा प्रमुख हा, सोहळा आहे. रोहन पवारनं अनेक वेळा हरवलेला आहे, पण एकदा का होईना फक्त प्रमोद सुळनं ते आव्हान पेलवलेलं आहे. अलीकडचा राव. आता मात्र दोघांनाही घाम भरपूर आलेला आहे. उष्ण वातावरणामध्ये डे नाईट चालणारा हा मुकाबला. हो. आज मैदान जवळजवळ तुम्हाला- महाराष्ट्रातल्या लोकांसाठी ही पर्वणीच आहे. हो, बरेच जण गडबड करते ते धरल्या धरल्या कुस्ती व्हायला पाहिजे म्हणते ते. आपल्याला कोंबडी लवकर सापडत नाही. हा पैलवान धरून पाडायचा आहे. तोही तुल्यबळ आहे. दोघंही चांगल्या तालमीत सराव करणारे आहेत. आणि मुळे साहेब म्हणतात निर्णय लावणार आहे आम्ही. हो, इथं निर्णयच होणार आहे. पंचही तसाच तगडा आहे. होय आर्यम, बरोबर आहे का? हा, रोज तुम्ही मैदानला आहे. भारत माळी साहेबांना घेऊन येत जाऊ मैदानला. शाबास. डोक्याला डोका पुन्हा भिडला. डोक्यातल्या विचारांना कुस्तीला प्रारंभ आहे. अटॅक पाहिजे. कुस्ती करा. तूफान में तारों का घर नहीं बनता. रोने से बिगड़ा मुकंदर नहीं बनता. वाह रे वाह, वाह रे वाह. वाह. इस दुनिया को जीतने का हौसला रखो. एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर भी नहीं बनता. सावध बसा, सावध. वजनाला कमी आहेत, पण अंगामधली त्यांच्या जी मेहनतीची धमक आहे का, जास्त आहे. हा, स्टील बॉडी आहे. स्टील बॉडी. दिसण्यावरी जाऊच नका. लोखंड लागल्यासारखं लागल तोंडाला. हा, त्याच्यामुळं सावध बसा म्हणतोय. असे हाताचे हातोडे ज्याचं त्यानंच दिसतरावे. जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे, पाण्यात मासा झोप घेतो कैसा. सुंदर मैदान. रोहन पवारकडे कब्जा. जाण्याच्या तयारीत. वाह. पण हो. मजबूत धेष्टीचा प्रमोद सूळ एका पायावरती नाचायला लागलेला आहे. दरम्यान कुस्ती कडेला गेलेली आहे. लांगावरून त्याही स्थितीमध्ये प्रमोद सूळनं पकडलेले आहेत. ही कुस्ती अशीच होतीये. फार जिद्दीनं आणि चिकाटीनं तासन तास लढण्याची तयारी त्या दोघांची आहे. 4-5 ठिकी खाली पडले आता उभा केलेले. कुलदीप कदम आहे का? शबाश, स्वागत आहे कुलदीप. कुठं आहे? हे काय तिथं बसलाय? शबास आहे. हो, कुस्ती करा. जंगल में बहुत से पेड़ देखे हैं, लेकिन चंदन जैसा नहीं. दुनिया में बहुत से खेल देखे हैं, लेकिन कुस्ती जैसा नहीं. कुस्ती हा खेळ पुरातन काळापासून चालत आलेला आहे. आधी मानवाला आपलं अन्न भक्ष्य करण्यासाठी प्रथमतः कुस्तीच खेळावी लागली होती. रामायण घ्या, महाभारत घ्या, कुराण घ्या, बायबल घ्या, जनशास्त्र घ्या, बौद्धशास्त्र घ्या. आमेर विविध तांबोळे पोलीस पाटील, खंडाळीचे पोलीस पाटील यांचा सत्कार होतोय. आपण स्टेजच्या जवळ चला. पोलीस पाटील खंडाळीचे अमित तांबोळे साहेब, आपला सन्मान होतो. आपण स्टेजच्या जवळ चला. दोघांना सूचना कुस्ती आपल्याला करावे लागेल. समोरचा लूज पैलवान वाटत असला की समोरच्या पैलवानची डबल ताकद चालत असते.
पण समोरच्या पैलवानचं आत्मबल आणि बुद्धिबल बघितल्यानंतर एखादा पैलवान जर सीझनला फॉर्म मध्ये असल, त्या पैलवाननं मंद कुस्ती केली की समजायचं समोरच्याची ताकद तेवढीच लागायला लागली. हो, ताकद कमी पडायला लागली की ऊर्जा समोरच्याची वाढली समजायचं. इथं पैलवान कितीतरी दिग्गज माणसं आहेत. दोनों साइड से मुकाबला होना मांगता है. एक साइड कुस्ती एखादा पैलवान करत असेल, एखादा पैलवान उभा राहत असेल तर कुस्तीचा निकाल लागणार नाही. आमिर तांबोळी, पोलीस पाटील खंडाळे यांचा सत्कार संपन्न होतो. राहुल मुळे सत्कार करतायत. टोपी सरळ घाला, निळू फुल्यासारखी टोपी घालू नका वाकडी. एकदा मनगट भरून आलं, पोटऱ्या भरल्या, परत कुस्तीचा रिझल्ट लागणार नाही. हातपाय थकत नाहीत तोपर्यंत चाला. आतापर्यंत कुस्ती तर एक बी सुटलेली नाही. गुणावरती कुस्ती ही नशिबाचा खेळ आहे आणि मैदानी कुस्ती चितपट करणं हा तुमच्या कष्टाचा भाग आहे. गुणावरती कुस्ती तुम्ही बघितली आहे. कर्जतमध्ये शिवराज राक्षेला पृथ्वीराज पाटलानं हरवलं आणि पृथ्वीराज पाटलाला पृथ्वीराज दादा शेळक्यानं हरवलं. दादा शेळके, हा, आणि दादा शेळकेचा सत्कार खंडाळेकरांनी केला. हा, महाराष्ट्र केसरी झाला सोलापूर जिल्ह्यातला, म्हणून खंडाळे ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. त्यामुळं गुणाच्या कुस्तीची वाट बघत बसू नका. आणि ते नियोजन केलं होतं महाराष्ट्र पोलीस शंकरमुळे आणि तमाम ग्रामस्थ मंडळी खंडाळेकर. सिकंदर शेख सुद्धा महाराष्ट्र केसरी झाला मोहोळ तालुक्यातला, म्हणून त्याचाही सत्कार केला खंडाळे ग्रामस्थांच्या वतीनं. शफी भैया, तुम्हालाही मदत केली या खंडाळेकरांनी. असा खंडाळे गाव कुस्तीवरती प्रेम करणारा आणि पैलवानकीवरती प्रेम करणारं गाव खंडाळे आहे. दोघांना सूचना कुस्ती करायची आहे. शांत कुस्ती होते आज, शांत नाही, शांत करून जमत नाही. फास्ट कुस्ती लागते. गतिमान युग आहे. 3-3 मिनिटाचे 2 राऊंड आले आणि 30 सेकंदाची विश्रांती आली. 6.5 मिनिटांमध्ये कुस्तीचा निर्णय होतो. रावसाहेब बाप्पा मगर यांना माहित आहे 2 तास 48 मिनिट कुस्ती चालली होती. 6 मार्च 1965 खासबाग मैदान कोल्हापूर. विष्णुपंत सावर्डे आणि मारुती माने, वाह, आणि 2 दिवस कुस्ती चालली होती. 2 मे 1959 आणि 3 मे 1959 श्रीपती अण्णा खंचनाळे आणि पंजाबचा बत्ता सिंग. हिंद केसरी कुस्ती स्पर्धा दिल्ली मुक्कामी. असा एक कुस्तीचा इतिहास आहे. पण गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. आता कुस्ती गतिमान झालेली आहे. ऑलिम्पिकची कुस्ती असू द्या, राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धा असू द्यात, एशियाड कुस्ती स्पर्धा असू द्यात, किंवा नॅशनलच्या कुस्त्या स्पर्धा असू द्यात, महाराष्ट्र केसरी असू द्यात, ह्या सर्व कुस्त्यांना नियम सारखा आहे. 3-3 मिनिटाचे 2 राऊंड आणि 30 सेकंदाची विश्रांती. कुस्ती करा, गती पाहिजे, गती तिथं प्रगती. थांबला तो संपला. मास्टर के अजून दाखवलेले नाही. पेटेंट डाव दाखवा. 10 नोव्हेंबर 1910 ला गामा जगजेता झाला. पोलंडच्या झेबिस्कोला 42 सेकंदात चित केलं. गामाची खासियत होती आकडे डाव. 2012चा लंडनचा ऑलिम्पिक गाजवलं योगेश दत्तानं. योगेश दत्ताची खासियत मुळी. 2018 ला राहुल नाना आवारे राष्ट्रकुलचं सुवर्ण पदक घेतलं. राहुल नाना आवारेची खासियत इराणी. आणि 10 नोव्हेंबर 2023 सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला. सिकंदर शेखची खासियत एक चाक आणि समोरून झोळी.
लपेट. आणि आपले मास्टर की दाखवा आता. काय मास्टर की आहे? कुठला पेटंट डाव आहे? डोक्याला डोकं लावून कुस्ती होत नाही. डोक्यातल्या विचारणा करा. हो, अटक अटक. कुस्ती करायचे रोहन. प्रमोद आगे बढ़कर कुश्ती करिए. गुणावरच्या कुस्तीची वाट बघू नका. बार बार मी सांगतोय, जाताना खुशालीत जायचं असेल तर गुणाच्या कुस्तीची वाट बघू नका. भात्यातला बाण काढा, त्याच्यावर लक्ष वेधा. भगवान मुळे यांच्याकडून कुस्ती कॉमेंटरचं कौतुक झाल्याने 200 रुपयाचं बक्षीस. वेलकम. त्यांना खिशातनं पैसाच आज काढायला लावतोय मी. परत पट काढण्याचा प्रयत्न पैलवान प्रमोद सोलचा 200 रुपयाचं बक्षीस भगवान मुळे यांच्याकडून कॉमेंटरीसाठी. हो, हिम्मत है मर्दा, मदद खुदा. कुछ करो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चाहते वाढवा. गर्दन खेच झाली, चौदंडी झाली, पंजे की पकड झाली. अजून दोघांचे गुडघे टेकलेले नाहीत. कुस्ती तेवढी इथं बाहेर आली होती. कुस्तीच्या आगारामध्ये तुम्ही या लढताय. साईडला. भारत माळी सावध असल्यामुळं पाठीमागे गेले. काहीतरी करा. करा कुस्ती, कुस्ती करा. हुसेन थांबायचं बोल्ट नाही. सारखा खेळाडू जवळजवळ 9 सेकंदामध्ये 100 मीटरची धाव पूर्ण करतो. हो, हुसेन बोल्ट जमैका एक छोटस बेट आहे. 4 वर्ष प्रॅक्टिस करतो 9 सेकंदाची धाव जिंकण्यासाठी. आणि आमचे मित्र भगवान मुळे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. पैलवान भगवान मुळे. मगाशी उल्लेख केला, दंड वाजवावा तर भगवान मुळेने वाजवावा. कॉमेंट्रीचं कौतुक झाल्याने 200 रुपयाचं बक्षीस त्यांच्याकडून. धन्यवाद भगवान मुळे. 5 मिनिटं फक्त चढून कुस्ती करा. हो, 5 मिनिटं फक्त. रिझल्ट दोन्ही साईडनं तुम्ही आक्रमक कुस्ती करा. रिझल्ट नाही लागला कुस्तीला तर मी धनाजी मधने नाव सांगेल. अटॅक करा. रोहन आणि प्रमोद फक्त 5 मिनिट चढून एकमेकावरती कुस्ती करा. रिझल्टच लागला पाहिजे राव आपा. तुम्ही दोघेही एकमेकाला मनामध्ये डर घेऊन आलेला आहात. तो माझ्यापेक्षा भारी आहे, त्यानं म्हणायचं तो माझ्यापेक्षा भारी आहे. तुम्हीच भारी आहे म्हणून तुमच्या दोघांची कुस्ती घेतली आहे. हो, पडला की पडला, याच्यापेक्षा लढला कसा हा, हे बघणारे सज्जन प्रेक्षक आहेत. ओमटी हाऊस उद्योजक दत्ता चव्हाण कुर्डवाडी, सन्मान्य अण्णासाहेब ढाणे यांचे भाचे. या मैदानचं धावतं समालोचन ऐकून कुर्डवाडी मधून फोन पेला ऑनलाईन कॉमेंट्रीचं कौतुक करून 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी पाठवलेलं आहे. त्यांचं आम्ही मनापासून आभारी आहे. मनात आलं तर काही होऊ शकतंय, फक्त मनात येणं गरजेचं आहे. आतापर्यंत कुस्ती केली, दोघांनी दोन्ही साईडने कुस्ती केली, पण आत्ता मात्र दुहेरी पट काढून रोहन पवारनं कब्जा प्रमोद सुलचा घेतला. हो,
काहीतरी घडणार आता. कोणतरी पडणार आहे, कोणतरी पाडणार आहे. विजय मिळवणाऱ्या पैलवानची चर्चा होते. जरी पडला असला तर किती वेळ कुस्ती लढला म्हणून तुमचं अस्तित्व संपत नाही रोहन किंवा प्रमोद. उद्याच्या 9 ऑगस्टला ही त्या रोहन पवारची शाहरुख खानची करमाळ्याच्या कुस्ती आहे वैरागमध्ये, हो. क्रांतीसूर्य केसरी कुस्ती मैदानामध्ये. आणि 1 नंबरला पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी 2025 आणि पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी 2022. अशी कुस्ती घेण्यात आलेली आहे 9 ऑगस्ट हा रक्षाबंधन वैराग मुक्कामी. हो, आत्ता मात्र एक गुडघा खडीक केलेला आहे पैलवान प्रमोद सुळण. सावध आहे तो. रोहन पवार मात्र मागून कब्जा घेऊन आहे. काहीतरी करण्याचा मनामध्ये विचार आहे, पण अजून विचार अंमलात आलेला नाही. पुढं आगीकूच करण्यासाठी तो सरसावायचा प्रयत्न करतोय. सर्जीराव दाजी या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातला एक मोठा पैलवान तिथं पंचगिरी करण्यासाठी सतर्क आहे. त्यांची भेदक नजर त्या कुस्तीवरती लक्ष ठेवून आहे. जनसागर कुस्तीचा रिझल्ट पाहण्यासाठी आतुर झालेला आहे. अरे कच्ची कैरी कब तक छुपेगी पत्ते की आड़, एक ना एक दिन जरूर आएगी भेंडी बाजार. कोंबडा बाग द्यायचा थांबला म्हणून सूर्य उगवाचा थांबत नसतो रोहन. प्रमोद, कुस्तीत जे आज देशात राज्यात नंबर 1 ला लढतात त्यांचा कालखंड 10 ते 12 वर्षाचा आहे. जस्सा पट्टी कुस्तीतनं निवृत्त होण्याच्या तयारीत आहे. गौरव मच्छीवाला थांबण्याच्या तयारीत आहे. उमेश मथुरा थांबण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व प्रकाश बनकर, सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड, माऊली कोकाटे, हर्षवर्धन सदगर, पृथ्वीराज पाटील हे 8 ते 10 पैलवान करतात सध्या. पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षे हे पैलवान आहेत 8 ते 10. तुम्हाला त्यामध्ये सामील होण्याची संधी येत्या 2 वर्षाच्या आतमध्ये. मी धनाजी मधने बोलतोय. रविराज चव्हाण हो. गेला की 1 नंबर मध्ये. गेला. रविराज चव्हाण गेलाय. रविराज चव्हाण ह्यात राहिलेला नाही आता. 1 नंबरला रविराज गेला चव्हाण तो. देशाच्या नंबर 1 फळीमध्ये सामील झालाय. हो, हा छोटस गाव आडवे बाबळगाव, गावाला मोठं केलं. वेताळ शेळके, वेताळ उर्फ दादा शेळके, तोही नंबर 1 चा पैलवान. शाहूपुरी तालमीमध्ये 15 ते 20 पैलवान एका जोडीत असायचे. हो, बघा तुम्ही सतीश मांडिया, पुण्याचे अमृता मोहोळ, बालारपी शेख, अप्पालाल शेख, मौला शेख, मौला शेख ही एकाच जोडीमध्ये. संजय पाटील, अटके मगराच्या निमगावला सर्जीराव दावजी चौरे, छोटा रावसाहेब मगर, रावसाहेब नंदेवाले, सुभाष गुळमे, रामा मदने, आप्पा लवटे, लक्ष्मण गावडे खालच्या फळीमध्ये. काय रावप्पा, कोल्हापूरच्या शाहूपुरीला, कोल्हापूरच्या गंगावेसला, शासकीय कुस्ती केंद्र बावड्याला, बिराजदार मामाच्या तालमीला फाईट देणारी सोलापूर जिल्ह्यात एक मगराचं निमगाव नावाचं गाव. त्या गावातून वाड्यातून स्वतःच्या तालीम हो, नानासाहेब दादा मगर आणि रावसाहेब मगर या भावानी कुस्ती करागी टाळ्या. आता करागी टाळ्या. प्रमोद सोळ रोहन पवारच्या मगर मिट्टीतून निघून गेला आणि समोरासमोर कुस्ती सुरू झाली परत. याला म्हणायचं जिगरबाज खेळी. अजून जान आहे तोपर्यंत तुम्ही कुस्ती कराच. समोरचा पडायसाठी कुणी आलेला नाही. आलेला आहे तर रोहन आलाय प्रमोद सुळला पाडायला कोल्हापूरच्या गंगावेस मधून, आणि छत्रपती शिवराय व्यायाम शाळेतून आलाय प्रमोद सुळ रोहनला पाडायला. इथं मनात स्थिती कुणाच्याही नाही मी पडणार आहे म्हणून. काय अर्किले सर? हो, येतानाच अर्किले सरांनी प्रमोद सुळच्या कुस्तीची चर्चा केली. गाडीतून वडसिंगचं मैदान पावसामुळे थांबलं. रोहन पवारच्या विरोधात लढणाऱ्या प्रमोद सुळची तयारी छत्रपती शिवराय व्यायामशाळेमध्ये सर्वश्रेष्ठ तयारीतली एक तयारी आहे. आणि गंगावेस मध्ये प्रकाश बनकर, माऊली जमदाडे, सिकंदर शेख यांच्यानंतर या पोराकडे गंगावेस तालीम आशेनं बघते. त्यामुळं तुम्ही दोघे एकमेकाच्या विरोधात उभे टाकलेला आहात. रिझल्ट मिळवायचा असेल, कुस्ती करावी लागेल.
तर तुम्हाला काहीतरी रिस्क घेऊन पाऊल उचलावं लागेल. हा 5 मिनिटाचा टायमिंग दोघाला, नाहीतर 5 मिनिटाची मैदानी वेळ. हो. आणि 5 मिनिटात कुस्तीचा रिझल्ट नाही लागला तर गुणावरती कुस्ती. मी तुम्हाला गुणाची वाट बघू नका म्हणतोय. निराश होऊन जावं लागेल. गुणावरचा पराजय समाधान देत नाही. शेवटी हारूनच चाललो हे मनामध्ये खंत निर्माण होते, खंत तयार होते. जोपर्यंत तुमचा आतला आत्मविश्वास साथ देतोय, तोपर्यंत प्रॅक्टिस साथ देते, तोपर्यंत तयारी करा. प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट. हो. पक्षी एखाद्या वाळल्या झाडाच्या फांदीवर बसतो, फांदी मोडली तरी खाली कोसळत नाही. का कोसळत नाही? तर त्या पक्ष्याला ते पंख पडू देत नाहीत. डिझेलनं 1.25 लाख लिटर भरलेलं एअर ॲम्ब्युलन्स एअर इंडियाचं कोसळलं काही क्षणामध्ये. का? आत्ता अमेरिकन संस्थेनं शोध लावलाय त्या छोट्याशा बॉक्समधून. इंजिनचं ऑपरेटरनं दोन्ही स्विच बंद केलं. मुळे साहेब का बंद केलं? तो जागतिक काय कटकर असताना आहे का? रोज सोशल मीडियावरती बातम्या येतात. शेवटचं सुमित सबरवाल आणि त्यांच्या सहकार्याचं बोलणं होतं, इंजिनचं स्विच का बंद केलं? 5 लाख पगारीच्या आतला माणूस, एकही माणूस त्यात बसलेला नव्हता. 3 बालकं छोटी छोटी जी होती. मुळे साहेब तुम्ही स्टेटसला बघितले, माझ्या लहान गोंडस लेकरं होती. आई वडील जवळजवळ 19 वर्षानंतर लंडनमध्ये एकत्र होणार होती. डॉक्टर दाम्पत्य होतं. जोशी या फॅमिलीतलं. नवरा बायको 19 वर्षांनी एक होत होती. लंडनमध्ये स्थायिक व्हायचं होतं. आणि विजय रुपानी सारखा गुजरातचा मुख्यमंत्री आपल्या पत्नीला आणायला चालू. दुसऱ्या दिवशी पत्नीचा वाढदिवस होता. भगवंताचं बोलून आलं. वैमानिकानं घातपात केला का निसर्ग निर्मितच अचानक विमान बंद पडलं. पण 242 प्रवासी DNA चाचण्या करून अनिल तात्या 15 दिवसानं मृत्यूदेह जाळे. आपण सुरक्षित आहे, आपण जिवंत आहे. कोरोनाचं संकट येऊन गेलं, मलेरियाचं संकट येऊन गेलं, HIV संकट येऊन गेलं. अशी कितीतरी संकट आली. आपण जिवंत या लाल मातीमध्ये आहेत म्हणून. आणि आज सोनामाईच्या आशीर्वादानं जाणती माणसं सुद्धा इथं बसलेली आहेत. शंकर मुळे पैलवाननं, या महाराष्ट्राच्या लाडक्या पैलवाननं अतिशय खट्ट मैदान गावानं हातात मैदान दिलं आणि जोडलं. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. अतिशय सुंदर मैदान, शिस्तबद्ध मैदान. गावात कुणीतरी एखादा पैलवान असतो, गावाला त्या पैलवानचा अभिमान असतो. टाइम लावलाय का? तुम्ही कॉन्फिडन्सनं चोख पवित्र्यात उभा राहता, याचा अर्थ तुमच्या अंगामध्ये अजून जान आहे. मला दाखव रे घड्याळ खडकर. हा 2.5 मिनिटं संपलाय, 2.5 मिनिटं बाकी आहे. 6 मिनिटामध्ये तुम्ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा लढत असताना 6 मिनिटात तुमच्या अंगात किती जान राहते. ती पॉइंट वरची कुस्ती लढत असताना तुम्ही जसा जीव ओतून खेळता, त्या पद्धतीनं कुस्ती केली तर आतापर्यंत रिझल्ट होऊनच गेला असता. एकमेकाच्या विषयी असणारा डर तुम्हाला विजयापर्यंत पोहोचू देत नाही. समोरच्याला तुम्ही 0 लेखून आखाड्यात उतरला तरच तुम्हाला रिझल्ट मिळेल. हो. हा एकेरी पट काढण्याचा प्रयत्न रोहन पवारचा. अख्खं इंग्लंडचा संघ धडकावून धडपडत लावला होता रवींद्र जडेजाला आउट करायसाठी. 1.25 तास ते 2 तास जसप्रीत बुमराहनं भारताच्या बॅटिंग केली. 4च धावा काढल्या फक्त. पण किती 2.25 तास जिथं शुभमन गिलला बॅटिंग करता आली नाही, तिथं KL राहुल काही काळ टिकला. तिथं ऋषभ पंत निघून गेला हाताला लागलं म्हणून पळून. तिथं मोहम्मद सिराज सारखा DSP टिकला. हारू द्या हो, हरायचं काय, हरणार. पण अख्ख्या देशाच्या हृदयामध्ये इंग्लंडमध्ये जाऊन त्या खेळाडूने आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं. तसं प्रमोद सूळ गेल्या 2 महिन्याची जी विश्रांती आहे, तालमीमधली तयारी आहे, आज रोहन पवार सारखं बलाढ्य आव्हान समोर आहे. तुम्हाला काय कारनामा करायचा असेल, हिंदू गर्जना स्पर्धेमध्ये काय केलंय त्याची प्रचिती आणायची असेल तर खंडाळी गाजवावं लागल.
रोहन पवार पंढरपूर केसरी असू दे किंवा राज्यातल्या जवळजवळ तुम्हाला 10 ते 11 गदा मिळालेल्या आहेत. त्याची पुनर्वर्ती करायची असेल तर प्रमोद सुळवती विजय मिळवावाच लागेल. नाहीतर तुम्हाला आव्हान देणार एक नाव महाटात खट्ट तयार आहे, प्रमोद सूळ. आणि प्रमोद सूळ तुम्ही महाटातल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये अनपेक्षित मोठ्या पैलवानाला धक्का देण्याची धक्का तंत्र अवलंबण्याची तयारी आहे. त्या मनगटामध्ये काहीतरी करा, कुस्ती करा. टाइम संपत आलाय. 10 सेकंद बाकी आहे. माती टाकण्यातच 15 सेकंद चालले. हो, थांबवा थांबवा कुस्ती, वेळ संपलेला आहे. पहिला गुण घेईल तो विजय. पॉइंटवर बाहेर गेला तर गुण प्रतिस्पर्ध्याला दिला जाईल. बोट धरायची नाहीत, बोट मोडायची नाहीत, चड्डी धरायची नाही, डोक्याला डोकं लावून कुस्ती थांबवायची नाही. कब्जा भक्कम घ्यायचा आतमध्ये. चला, आता कसलाच आळस होणार नाही. हो, कसलाच आळस नसणार. आळस हा माणसाचा शत्रू आहे सर्वात मोठा. आणि आता मात्र कुठे जाऊ दे, हो. पोत्याला पाय थटला की पॉइंट दिला. पोत्याला पाय थटला की प्रतिस्पर्ध्याला गुण मिळाला. इकडं माणसाला स्पर्श झाला, इकडे बी पॉइंट आहे. हो, कुठे बी जावा तुम्ही. लल्लो पाटलाला पाय लागला की प्रतिस्पर्धी विजय झाला. चला, कुस्ती आता बघाच तुम्ही. शाबास. मी सांगत होतो पॉइंट पर्यंत कुस्ती जाऊन देऊ नका. हो, तुम्हाला तुमची प्रसिद्धी कमी होते. हा तुम्ही नावाजलेले पैलवान आहे दोघही. हरला नसताना हरला म्हणायची वेळ येते. हो, गावाकडच्या माणसांना पॉइंट वरच्या कुस्तीतला पराजय आवडत नसतो. अगदी बरोबर आहे. गावाकडल्या लोकांना छातीवर बसणं, पाडणं, आबाळ बघायला. आबाळ बघितलं की म्हणतात, चांदण्या हो. बघितल्या की हा, अमुक अमुकच्या गावच्या पोराला त्यानं चांदण्या दावल्या. शाबास. वाह, आता थांबतच नाही हो. आता थांबत. शाबास. आता हो. थांबत नाही. बाबा, बाबा, संपली कुस्ती. कुस्ती संपली. आतमध्ये या. नाही झाले. हा आता पंचाचा टाळ्या निर्णय. टाळ्या टाळ्या. एक मिनिट, एक मिनिट. हा, दाजी काय झालं? पाय लागलाय का? तुम्ही ठरवायचं आहे. एकदम दोन्ही पैलवान गेल्यात का एकच गेलाय? हा, हा. हा. एक मिनिट. आत तरी जा की त्यांचं म्हणणं काय प्रमोद बघ. हा बरोबर. आणि कुस्ती संपली. प्रमोद सोळ हा पैलवान. पाय जरी थटला तरी गुण द्यायचे आपण बोलून केलेलं होतं. त्यामुळे प्रमोद सोळ हा प्रतिस्पर्ध्यावरती विजय संपादन करून कुस्तीत विजय झालेला आहे.